अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा यामध्ये भस्मासुराचा वध आणि विदुर बहुला आख्यान वर्णन केलेले आहे. 12व्या अध्यायाचा पठण किंवा श्रवण केल्याने दारिद्र्य आदी दोषांचा परिहार होतो. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. विदुर बहुला आख्यान. भस्मासुराचा वध. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, पूर्ण स्त्री, बाल, वृद्ध, तरुण सर्वीं शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र. तो देईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण. जैसे मयूरांगी नयन तैसेचे नेत्र तयाते. वाल्मिक छिद्रवर्त कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जान विनोनी वांज जाहली. जो शिव भजना विन तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडवाग्न का सर्पडंखो तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गोळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी. अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रविन ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकोनी जाईजे. गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पाहत. तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण जीवन शेतळ मिळाले. ऐसे एकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तो सद्गुरु म्हणूनी. की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनातून अवधारा सुटती जैसा सुधार सदरा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणी का वेगळे नमस्कारा न करावे ते सभेत कोणासी. मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन. तरी तो अल्पायुषी जान संसारी आपदा बहुभोगी. कुटीळ खळपापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुले निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे. एवं पूजिता षोडशोपचार तने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दारिद्र्य शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र. कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णीष न घालुनी एकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती. म्हणाल उष्णीष काढता न ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्यासी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे. ऐक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकाती द्रव्य आपुले पूर्ण. तैसा घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तैथे न बसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता जगी पुरुष भक्षिती.
जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती बळेच जेठा घालून बैसती. त्यासी यमदूत बांधुनी नेती नेऊनी टाकती नरक कुंडी. जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केली वाचून वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदावटवटी. हर्षे टाळ्यान वाजवी हट्टी हो कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र ते वृकसोनी पावती. वक्त्यासी देता आसन शिवसन्नित बैसे जाओन. वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य या अंगी पूर्ण. यदर्थी कथा सुगम जान जेने अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र. जप तप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्रा कैचे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाड आणि जार मद्यपी मार्गज्ञ दुराचार. माता पितयांचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीणचा एक विप्र नाम तयाचे विदुर. वेश्येशी रत अहोरात्र काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुता नाम ती जारिणी अपवित्र परम. एके जारासी असता सकाम भ्रतारे जपोनी धरी येली. जार पळाला सत्वर तीस भ्रतारे धिदला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार मीही तेची करीत निरंतर. मग बोले तो विप्र विदुर तुवा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून मी देईल वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोन घेत घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणास देत तेही समर्पी जराते. ऐसे दोघेही पापे आचरत तो विदुर पावला मृत्यू. यमदूती नेला मारित बहुत जाचित तयाते. कुंभी पाकादी परम दुःख भोगून तो शतमूर्ख. मग विंध्या चढाच्या दरीत देख भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृष्णा पीडित. रक्तवर्ण अंग ज्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षासी घेत टांगून सवेची हाक देत फिरेवन. रक्तपीती भरोन सर्वांग त्याचे नासले. कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फलमूला आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धवरहित एक होती तायेसी सूत. तो कोणा पासोनी झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेस चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वजा पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास वारंवार करती घोष. कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले. जीवनिता जारीस तीस यमदूत नेती धरून. लोह परीग तप्त करून स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली ते चक्षणी. अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टाहासे. मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर ताडन करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार. गळा पाश घालून यमकिंकर करीती मार तप्तशास्त्रे. नाना परी विटंबविती असी पत्रवनी हिंडविती. उफराटे बांधुनी टांगिती नरक कुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझे खोविती.
तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन, भूमी तमज रोवून तप्त शरे मार करीती, तप्त शुळावरी घालिती, पायी चंड शिळा बांधिती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथुनी. बहुलेसी गोड न लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन, म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा, कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी तेथून, आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रति सत्वर, शिवलीलामृत सुरस फार, श्रवण करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीचे. सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मो सहज मग, निर्मो हत्वे निश्चित उद्वेग, कैचा मग तयासी. बहुला झाली परम पवित्र, शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तीळ मात्र, शुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरचा, की लोह लागता परिसा, चामी कर सहजची, की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय झाले. गंगेसी वोहळ मिळाले, गंगाजळ सहजची, जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी माननास, सतेजा सहजची, मननाहुनी निज ध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन, श्रवणे झाली सर्व पावन, जीवेन करू लागले शिवकीर्तन, मग कैचे बंधन तियेसी. श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी मुक्त, नलगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी न मिळे सत्समागम, श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन, नलगे अष्टांग योग साधन, करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन, नलगे काहीच करावे जाण, नवविधा भक्ती पूर्ण, श्रवणे ही हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्कल अजिनाधारी, तीर्थी करी नित्यस्नान, सर्वांगी भस्मलेपन, करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडोनिया जान, गुरु सेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण, तृतीय अध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन, बहुलेने तिनी देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून, झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदाप्रती नेली, एवढी पापीन उद्धारिली, चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन, बहुलेने केले बहुत स्तवन, मग अंबेचे स्तुती करिता पावन, झाली प्रसन्न हिमनग कन्या. मने इच्छित वर माग त्वरित, एरी मने पती पडला अधोगतीत, कोठे आहे न कळे निश्चित, पावन करोने आणि तेथे. मग ते त्रिगत जगत जननी, अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याचळी पिशाच होनी, रडत इंडे पापिष्ट. मग बहुलेसी मने भवानी, जाई सवे तुंबर घेऊनी, पतिसानी विंध्याद्री हुनी, श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा, तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षासी बांधिला, तुंबरे बळे करोनिया. मग वल्लकी काढून, सप्तस्वर मिळवून, आरंभिले शिवकीर्तन, ऐकता पशु पक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज, तुंबरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता. मग सोडताची धावून, धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य, केले पावन पापिया ते. स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार, केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिवपंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिला, त्याच करित जप, तव विमाना आलेच तेज रूप. विदुर झाला दिव्य रूप, स्त्री सहित वैमानी बैसला, आणिली शिवापाशी मिरवित, दोघेही शिवचरणी लागत. लवन जळी विरत, तैसी मिळत शिवरूपी, जळी विराली जळगार, नभिनाद विरे सत्वर, तैसी बहुला आणि विदुर, शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी, विधारी ऐक्य होऊनिया. शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपने उद्धारोन, केले किती संख्या नाही. भस्मातुनी निघाला भस्मासुर, शिवद्रोही परमपामर,
त्याचा कैसा केला उद्धार, ते चरित्र सांगा कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस, श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश, प्रदोषकाळी एकदा. भस्म स्व करी घेऊन, अंगी चर्ची उमारमन. तवा एक खडा लागला तो शिवे जान, भूमीवर ठेविला. नवल शिवाचे चरित्र, तेथेची उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासुर, उभा सदा कर जोडूनी. म्हणे वृषभध्वजा सदाशिवा, मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येदवा, चिता भस्म आणूनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म, हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम, भस्मासुर संतोषला. कर्मभूमीस नित्य येऊन, वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण, लिंगार्चन घडले त्यासी. शिवचरित्र सोमवार प्रदोष, सदा ऐके शिवकीर्तन सुरस. त्याचेच भस्म भवानीस, अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ, त्यांच्या मुंडांची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ, म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणून उमा वल्लभे वस्ती, केली महास्मशानी. पंचभूते तत्वासहित, पिंड ब्रह्मांड जाळूनी समस्त. सर्व निरसुनी जे उरत, स्वात्मसुख भस्मतेची. तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ, ते भस्मचर्ची दयाळ. तो अमृत मूर्त कृपाळ, षडविकार रहित जो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते, पक्षीये ते निधन षडविकार समस्त. शिवपरब्रह्म शाश्वत, विकार रहित निर्विकार जो. जो षड्गुणी ऐश्वर्य संपन्न, यशश्री कीर्ती विज्ञान. औदार्य वैराग्य संपूर्ण, ऐसे कोठे असे ना. आणिक षटचिन्ही मंडित, तो ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व, विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै. या चिन्ही मंडित शुद्ध, शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद. मायाचक्र चाळक शुद्ध, त्रिविध भेद रहित जो. भक्त रक्षणार्थ सगुण, शंभू झाला चैतन्य घन. तेने भस्मासुर निर्मून, धाडीला भस्म आणावया. ऐसे नित्य आणिता चिता भस्म, असुर मातला मध्ये परम. गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम, म्हणे संहारुनिया टाकू हे. हे संहारुनिया सकळ असुर राज्य, करावे सबळ. जाऊनिया निर्जल मंडळ, शक्र गमलोद्भव जिंकावे. विष्णू आणि धुर्जटी, हेही संहारावी शेवटी. त्रिभुवन जिंकल्या पाठी, मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधुनी गाठी, कैलासा गेला तो कपटी. म्हणे एकतोसी धुर्जटी, भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे, नित्य 1.25 लक्ष घडामोड होय. शोधली सर्व अवनी हे, परिभस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम, म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझं अर्पावे चिता भस्म, तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हारा पंचवदना, विरूपाक्ष त्रिपुरच्छेदना. उमावल्लभा नागभूषणा, वर प्रदान दे माते. मज देई एक वर, ज्याचा माथा ठेवी न कर. तो भस्म व्हावा निर्धार, कार्य फार साधे येणे. म्हणून लोटांगण घालित, इतके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ, वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी, हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री, भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस, तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास, निरोप दिदला भुभुजे. आधीच जार कर्मी रत, त्यासी प्रभुत्व दिदले श्रीराज्यात. की मध्य पियासी दावित, सिंधीवन साक्षेपे. मर्कटासी मद्यपान, त्यात झाले वृश्चिक दंशन. त्याहीवरी भूत संचरले दारुण, मग अन्योन्य वर्ते जेवी. या लागी हा तामसी असुर, यासन द्यावा कदापि वर. षडाश्च गजास्य वीरभद्र, नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर, म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर. यास द्यावा अगत्य वर, तो अन्यत्र राहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिदला वर, ऐसे एकांतची असुर. उडे नाचे आनंद थोर, त्रिभुवना माझी न समाये. मृत्यू लोकासी आला सत्वर, मग करीत चालिला संहार. संत भक्त गो विप्र, शोधुनी भस्म करीत असे. मस्तकी हस्त ठेविता तात्काळ, भस्म होय नलगे वेळ. ऋषी चक्र शोधुनी सकळ, भस्म करी एकदाची. 56 देश शोधित, चमूसहित भुभुज समस्त. भस्म करी क्षणात, थोर अनर्थ ओढवला. कुटुंबासहित ब्राह्मण, गिरिबीवरी
बैसता लपोन. पृथ्वी उद्वस संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची. जैसा शेन पक्षी अकस्मात, पक्षी धरोनी सहारित. तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित, मस्तकी हस्त स्पर्श करी. महायोद्धा रणपंडित, समरी जिंकी कृतांत. परिभस्मासुरा पुढे बलहत, काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखंडी खळतत्वता, तो नावरे बहुत पंडिता. तैसी त्या असुरापुढे पाहता, न चले युक्ती कवनाची. असुर करीतो नित्य संहार, शिवासी न कळे समाचार. भस्म नेऊनी दे सत्वर, महानम्र होय तेथे. सवेची ये मृत्यू लोका, मीन धरिला ऐसा आवाका. त्रिदशांसहित शची नायका, भस्म करावे यावरी. मग कमलोद्भव कमलावर, शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनात सुंदर, हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्वस, मिळाल्या प्रजा ऋषी आसमास. सर्वांचे भय पावले मानस, पुरुहुतास शरण आले. मग मगवा सकळांसहित, पद्मजा प्रतिकाराने सांगत. तो म्हणे क्षिरिदाब्दी जामात, त्यास सांगू चला आता. अक्षरनाम इंद्रिय ज्ञान, ते ज्याने केले आधी दमन. म्हणून अधोक्षक्ष नाम त्या लागून, अतिंद्रिया द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज जवळी, केला वैकुंठराज. गाराने सांगती प्रजाद्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्तांसहित नारायण, शिवाजवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून, भस्म केले सर्वही. उरलो आम्ही समस्त, इतुक्यांचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत, बरान दिसे आम्हाते. हैमवती करी जतन, ऐकोनी हसला भाललोचन. म्हणे भस्मासुरा समरण, जवळी आले यावरी. तुम्ही जावे स्वस्थान सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊन ते दवा. आपुले गाराने आणिले येथ, मिळाले ते देखिले समस्त. असून मान तुकावीत, सरड्या ऐसी तयावरी. म्हणे जे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते दवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार. तुझा आम्ही दिदलावर, परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही, हस्त आताची ठेवितो. भवानी उठवून गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावीत. शिवाच्या माथा ठेवून हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर, वेगे धावी नला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर, पळू लागले दशदिशा. जो भक्तजन भवभंग, माया लाघवी उमारंग. पळता झाला सवेग, घोरांदर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर, म्हणे जोगड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार, रक्षा लाविना अंगासी. वेदशास्त्र न कळे पार, मायाचक्र चाळका गोचर. त्याच पामर भस्मासुर, धरीन म्हणे निजबळ. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, संकादिकांचे देवतार्चन. त्यास भस्मासुर आपण, धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परिनाटोपे सर्वथा. ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उने पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडुता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चाचरे, घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकल विद्या घेता एक सरे, मदनांतक नाटोपे. जे प्रेम शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलास नायक. उमेसहित त्यांचे घरी देख, वास करी सर्वदा. तप बळ विद्या धन, या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण. कल्पकोटी जन्म मरण, फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपुला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्भव जनका, कमल नयना कमल नाभा असुर मर्दना. कमलधारका शेषशयना, कमलाभरणा कमला प्रिया. जगद्वंद्या जगद्वायपका, जनजरा जन्ममोचका. जनार्दना जगरक्षका, जगदुद्धरा जलाब्धिशयना. ऐसे एकता माधव, मोहिनी रूप धरुणी अभिनव. शिवमनोरंजन केशव, आडवा आला असुराते. शिवन्यग्रोध होऊन देख, दुरून पाहत झाला कौतुक. मोहिनी देखता असुर निशंक, भुलोनी गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैचे रूप अभिनव. अष्टनायिकांचे वैभव, चरणांगुष्टी न तुळेची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझवरुनी, कमला अर्पणा ओ वाळीजे.
तुझे देखता वदन वाटे ओवाळून सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करून मनमृग माझा विंदिला. तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावाया वसंत लोळे. तुवा पसरोनी शृंगार जाळे आकळीले चित्ती मना. मजमाळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर. माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलतसे. मने मी तुझ वरीन त्वरित पैल तो नगृ धतुरू दिसत. माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या. लग्नाआधी पती सहित तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हाव भाव तू तैसेच दावी सर्व. तेथे अनुमात्र उने पडता देव क्षोभेल मज तुझवरी. महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी रक्षणात. असुर तियेसी अवश्य म्हणत सांगची तैसा वर्तेन मी. ऐसा भुलून तयासी आणिला तो वटत छायेसी. मग नमुनी देवतासी आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत. किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होनी सुवास तिच्या वेधुनी. गुप्त रूपे गुंजारव करीती वनी परिते कामिनी कोणाने नवे. तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलून. कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रुतनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरी तेसेच करीत. आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी. मग असुरेही आपले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला. वटरूप सोडून देख प्रकट झाला तेथे मदनांतक. हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते. असित आगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. सहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे. भस्मासुर वधितला हे मात प्रकटला त्रैलोक्य आनंद भरित. हस्त धरोनी रमा उमानाथ येते झाले कैलासा. अंबिका तात्काळ प्रगटोन करी हरिहरांते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हैमवती. हरिहर नारायण नागभूषण शिव सीतावल्लभ नाम सुगुण. पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता. पिनाक पाणी पितांबरधर नीलकंठ निरद वर्ण शरीर. वृंदार कपती वृंदावनवासी मधुहर गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची. मूरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर. अंधकमर्दन अगभकहर असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरहंकार. नगतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती. क्षीरवर्ण तनु क्षीराब्दी शयन एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण. त्या दोघांची पूजोन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृताहून. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वर्धुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ ऐके ठाई मिळाले. तरी या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडी देवोन अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड द्वादशाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.